ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण तपस्या या शब्दावर जरा खोलात जाऊन बोलूया. म्हणजे तपस्या म्हटलं की आपल्याला काय वाटतं? स्वतःला त्रास देणं, काहीतरी कठोर शारीरिक शिस्त. हो ना, बहुतेकदा तेच चित्र समोर येतं. पण आज आपल्याकडे एक लेख आहे श्री माताजींचा, जो तपस्येकडे बघण्याचा एक, मला वाटतं, खूप वेगळा दृष्टिकोन देतोय. अगदी. आणि हा लेख आहे ना, तो तपस्या आणि आत्मपीडन म्हणजे स्वतःला त्रास देणं यातला फरक स्पष्ट करतो. अच्छा. त्यांचा मुद्दा आहे की तपस्येचा उद्देश शरीराचा किंवा जीवनाचा तिरस्कार करणं नाहीये मुळीच. मग काय आहे? जीवनाचं रूपांतरण करणं, ट्रान्सफॉर्मेशन. हां, लेखात असं म्हटलंय की बरेच पारंपरिक तपस्वी जीवनाला एक ओझं समजतात आणि ते नाकारायचा प्रयत्न करतात. हो, पण पृथ्वीवरच्या जीवनापासून पळून जाणं हे ध्येय नाहीये. तर इथेच याच जीवनात एक बदललेलं रूपांतरित जीवन जगणं ते साध्य आहे. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे साधन नाही, साध्य आहे. बरोबर. आणि म्हणूनच त्यांच्या मते तपस्या म्हणजे शरीर नाकारणं नाही, तर त्यावर ताबा मिळवणं, आत्मसंयम, आत्मप्रभुत्व. आणि त्यांनी एका जास्त मोठ्या व्यापक तपस्येबद्दल सांगितलंय, चतुर्विध तपस्या. चतुर्विध म्हणजे 4 प्रकारची. हो, ही साधना आपल्याला एका उच्च जाणीवेसाठी तयार करते. म्हणजे ज्याला त्या अतिमानसिक सत्य म्हणतात, बुद्धीच्या पलीकडचं काहीतरी. ओके. पण मग एक मिनिट, लोक जे करतात म्हणजे शरीराला टोचून घेणं, उपाशी राहणं किंवा ते खिळ्यांच्या वेळेवर झोपणं, हो, त्याला काय म्हणतात? ती तपस्या नाही? नाही. इथेच तर सगळा फरक आहे. त्या याला आत्मपीडनासक्ती म्हणतात. स्वतःला त्रास देण्याचं व्यसन. त्यांच्या मते ही खरी आध्यात्मिकता नाहीच, हे तर अज्ञान आहे, गाढ अचेतनतेचं लक्षण आहे. बापरे. त्या म्हणतात, क्रूरता स्वतःच्या शरीरावरची सुद्धा ती आध्यात्मिक असूच शकत नाही. खरं आध्यात्मिक जीवन कसं असतं तर समतोल, सौंदर्य आणि आनंदाने भरलेलं. म्हणजे तुम्ही म्हणताय की शारीरिक कष्ट करण्यापेक्षा किंवा स्वतःला त्रास देण्यापेक्षा एक संतुलित, आनंदी, सुसंवादी जीवन जगणं जास्त कठीण आहे. अगदी. हाच तर कळीचा मुद्दा आहे. हा विचारच धक्कादायक आहे थोडा. खरंय. लेखात उदाहरणं पण दिली आहेत. म्हणजे बघा, स्वतःला उपाशी ठेवण्यापेक्षा समंजसपणे शरीराला जेवढं गरजेचं आहे तेवढंच आणि योग्य आहार घेणं हे जास्त अवघड आहे. खरंय. किंवा आजारपणाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा स्वच्छता आणि आरोग्याचे नियम पाळून ते टाळणं किंवा झालं तर त्यावर मात करणं यात जास्त कौशल्य लागतं. खरी तपस्या ही नकारात्मक नाहीये, ती विधायक आहे, कन्स्ट्रक्टिव्ह, आणि म्हणूनच जास्त चॅलेंजिंग. अच्छा. म्हणजे स्वतःला तोडणं सोपं पण घडवणं कठीण. अगदी तसंच. आणि सगळ्यात कठीण काय तर आपल्या जाणीवेची पातळी सतत उंच ठेवणं. तर मग हे साधायचं कसं? हे संतुलित, विधायक जीवन. इथेच त्या 4 प्रकारच्या तपस्या येतात का? बरोबर. त्याच त्या चतुर्विध तपस्या. कोणत्या आहेत त्या? पहिली म्हणजे प्रेम तपस्या. म्हणजे आपल्या भावनांवर नियंत्रण, त्या शुद्ध करणं, सर्वांबद्दल सहानुभूती, निस्वार्थ प्रेम वाढवणं. प्रेम तपस्या. दुसरी ज्ञान तपस्या. म्हणजे आपलं मन, आपले विचार, श्रद्धा यांवर ताबा मिळवणं, विचारांमध्ये स्पष्टता आणणं, सत्य काय आहे याचा शोध घेणं. ओके. तिसरी आहे शक्ती तपस्या. म्हणजे आपली इच्छाशक्ती, आपली जी प्राणशक्ती आहे तिच्यावर नियंत्रण, तिचा वापर स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी करणं, विधायक कामांसाठी. आणि चौथी आहे सौंदर्य तपस्या. आणि हे फक्त बाहेरचं सौंदर्य नाही हा. अच्छा. तर आपल्या प्रत्येक कामात, विचारात, आपल्या आजूबाजूला एक सुसंवाद, एक सौंदर्य निर्माण करणं. अगदी आपल्या शरीराचा सुसंवादी विकास करणं पण ह्यातच येतं. वा. प्रेम, ज्ञान, शक्ती आणि सौंदर्य या 4 मिळून एक पूर्ण परिवर्तन. हो. आणि लेखात हेही स्पष्ट केलंय की ह्याचा असा काही ठरलेला क्रम नाहीये की आधी हेच करायचं मग ते. म्हणजे प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार मार्ग निवडायचा, आपल्या स्वभावानुसार, आपल्या क्षमतेनुसार. तर मग आजच्या आपल्या या चर्चेचा सार काय?
सार हाच की तपस्येचा खरा अर्थ स्वतःला पीडा देणं किंवा जीवनापासून पळून जाणं नाहीये, नाहीये. तर आत्मसंयम आणि आत्मप्रभुत्व, सेल्फ कंट्रोल आणि सेल्फ मास्टरी यातून आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाचं म्हणजे शारीरिक, भावनिक, मानसिक या सगळ्याचं रूपांतरण करणं. हम्म. आणि त्यासाठी प्रेम, ज्ञान, शक्ती, सौंदर्य या चारही दिशांनी प्रयत्न करणं हीच खरी तपस्या. खूपच वेगळा आणि जास्त व्यापक अर्थ आहे हा तपस्येचा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.